याआधी तुम्ही खुसखुशीत बटाटे वडे बऱ्याचदा खाल्ले असाल, पण आज आपण गाडीवर मिळतो तसा आणि थोडंसं वेगळं काहीतरी म्हणून मस्त मिरची वडा कसा बनवायचा ते बघणार आहोत। पावसाळी दिवसांमध्ये सकाळी संध्याकाळी चहा बरोबर खायला असा हा मिरची वडा एकदम मस्त लागतो। स्टार्टर म्हणून देऊ शकता, जेवणाबरोबर तोंडी लावून सुद्धा खाऊ शकता। घरामध्ये पाहुणे आले असतील तर त्यांच्यासाठी करायला एकदम बेस्ट आहे। तर रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर टिप्ससह तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे, म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की बघा। जर रेसिपी आवडली ते एक लाईक नक्की करा। चला तर मग सुरुवात करूया। मिरची वडा बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा इथे आपण भरल्या मिरच्यांसाठी ज्या मोठ्या साईजच्या मिरच्या मिळतात त्या घेतलेल्या आहे। आता तसं बघायला गेलं तर भरल्या मिरच्यांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या मिरच्या आपल्याला बाजारामध्ये उपलब्ध मिळतात। तुम्हाला ज्या आवडतील तुम्ही त्या वापरू शकता। नॉर्मली आपली भाजीसाठी वापरतो कमी तिखट पोपटी रंगाची थोडी जाड असते ती वापरली तरी सुद्धा चालू शकेल, किंवा खूप जास्त तिखट खात असाल तर लवंगी मिरची वापरली तरी सुद्धा चालू शकेल। बनवण्याची पद्धत सेमच आहे। आता बाजारातून मिरच्या आणल्यानंतर त्याला स्वच्छ करून घेणं तितकंच गरजेचं आहे। त्यासाठी भरपूर पाणी घेतले, त्यामध्ये चमचाभर मीठ घालून 10-15 मिनिटांसाठी पाण्यामध्ये भिजत ठेवलेलं आहे। नंतर एखाद्या कॉटनच्या कापडावर स्वच्छ आपण पुसून घेतलेलं आहे। आता भरल्या मिरच्यांसाठी कसं आपण देठ ठेवून फक्त एक चीर देऊन त्यातलं सगळं गबाळ किंवा सगळी बी वगैरे काढून घेतो, अगदी तसंच आपल्याला हे सुद्धा करायचं आहे। अशी ही मस्त मधून चीर दिलेली आहे। आतून बोटाने किंवा सुरीने थोडंसं बियांचा भाग असा हलवून घ्यायचा आहे आणि आपल्या हातावर फक्त मिरची उलटी करून घ्यायची, म्हणजे यातलं बी असेल छोटे मोठ्या रेषा असेल सगळ्या बाहेर येतात। जर तुम्ही खूप जास्त तिखट खात असाल तर असंच ठेवलं हे तरी सुद्धा चालू शकेल। बघितलं या पद्धतीने अगदी सहजरित्या यातलं बी असं हे वेगळं झाल्यासारखं तुम्हाला दिसत असेल। आता काय करायचंय, बऱ्याच जण आतून मिरची शिजत नाही किंवा खाताना पानसट लागते, म्हणून प्रत्येक मिरचीला एक चिमूटभर मीठ घ्यायचंय आणि असं हे गोल गोल आपल्याला फिरवून घ्यायचंय। असं केलं की आतपर्यंत मिरची लवकर शिजली जाते, ती कच्ची राहत नाही, शिवाय खाताना सुद्धा पानसट लागत नाही। तर या सेम पद्धतीने मिरच्यामधून चिरून आतलं बी काढून चिमूटभर मीठ घालून आपण या सगळ्या मिरच्या अशा तयार करून घेतलेल्या आहे। आणि वजनी म्हणाल तर साधारणतः पाव किलो प्रमाणात अशा या मिरच्या घेतलेल्या आहे आणि नगाने मोजाल तर एक साधारणतः 8 ते 10 नग असतील। आता पाव किलो जर मिरच्या असतील तर पाव किलो तुम्हाला उकडून सालं काढून बटाटे घेतलेले आहे। दोघांचं प्रमाण इक्वल किंवा एकसारखं असावं। पाव किलो मिरच्या तर पाव किलो आपण इथे बटाटे घेतलेले आहे। या प्रमाणात घेतलं की अगदी व्यवस्थित स्टफिंग या मिरच्यांना पुरू शकतं। तुम्ही जर अर्धा किलो मिरच्या घेत असाल तर अर्धा किलो तुम्हाला इथे बटाटे घ्यायचे आहे। बटाटे आपल्याला इथे उकडूनच वापरायचं आहे। आता गॅसवर आपण एक लोखंडी कढई गरम करून घेतली, यामध्ये अगदी कढई छान गरम झाली की अर्धी पळी किंवा 2 ते 3 चमचे आपल्याला यामध्ये तेल घ्यायचं आहे। तेल खूप जास्त या भाजीला घालायचं नाही, नाहीतर भाजी खूप जास्त तेलकट होते। कडकडीत तेल गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा मोहरी छान फुलवून घेतलेली आहे। मोहरी चांगली तडतडली की यामध्ये 8 ते 10 कढीपत्त्याची पानं घेतलेली आहे। कढीपत्ता चांगला कडक झाला की यामध्ये